कसं काय मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे असं म्हणत सर्वांचं मनोरंजन करणाऱ्या चला हवा येऊ द्या या शो मधील मुख्य सूत्रधार डॉक्टर निलेश साबळे यांनी ही टीम सोडल्याचं कळतंय. आता डॉक्टर निलेश साबळेच्या जागी अभिजित खांडकेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. मात्र ही सगळी चर्चा चालू असतानाच डॉक्टर निलेश साबळे यांच्या वर्तणुकीबाबत टिप्पणी करणारी एक पोस्ट राशी चक्रकार शरद उपाध्ये यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर केली आहे. काही वर्षांपूर्वी राशी चक्रकार शरद उपाध्ये हे चला हवा येऊ द्या या शो मध्ये सहभागी झाले होते आणि यावेळी त्यांना देण्यात आलेली वागणूक, त्यांना आलेला अनुभव त्यांनी त्यांच्या पोस्ट मधून शेअर केलाय. ही पोस्ट आता सोशल मीडियावर सर्वांच्याच भुवया उंचावण्याचं काम करतेय. नेमकं शरद उपाध्याय यांनी काय म्हटलं होतं तेही आपण पाहूया. आदरणीय निलेशजी साबळे, आपल्याला हवा येऊ द्याच्या दुसऱ्या पर्वातून डच्चू देऊन त्या जागी अभिजित खांडकेकरांना आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली. वाईट वाटलं, पण आश्चर्य नाही. मला तुम्ही एकदा बोलावलं होतं, त्याप्रमाणे मी 11 वाजता पोहोचलो, पण 3 वाजेपर्यंत माझ्या रूम मध्ये कोणी फिरकलं सुद्धा नाही. मला पाणी हवं होतं, पण एका दोघांना सांगूनही ते आणतो म्हणून गेले, ते आलेच नाही. मला रूम सोडू नका असं सांगितलं होतं. निलेश, तुम्ही इतर कलावंतांच्या रूम मध्ये जाऊन गप्पा मारत होतात, पण माझ्या रूम मध्ये डोकावलात ते थेट 4 वाजता. स्माईलही न देता स्टेजवर गेलात. इतरांचं शूटिंग खूप वेळ केलं, पण मला 6 वाजता बोलावून घाईघाईत 15 मिनिटात सगळं आटपलं. त्यावेळी इतर कलावंत मध्ये मध्ये बोलत होतेच. माझा सारा दिवस फुकट गेला. अगदी एडिटिंग मध्येही माझी उत्तरं गाळलीत. आणि बाहेर जेव्हा आपली भेट झाली तेव्हाही मी वडिलांच्या नात्याने काही सल्ले आपल्याला दिले, पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती. दुसऱ्याच्या विषयाबद्दल आदर ठेवायचा असतो, पण तुम्ही बेपर्वा होतात. त्याच वेळी मला वाटलं की अहंकार अतिवाईट. गर्विष्ठ माणसाचं अधःपतन होतं. एखादी पोस्ट मिळाली की ताठा येतो आणि सर्वनाश होतो. स्टेजवर तुम्ही साऱ्यांना आपलंसं केलं नाही, आपले सादरीकरण आकर्षक नव्हते. या साऱ्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनलनं बाहेर काढलं. निलेशजी, स्वभाव मनमिळावू असावा. साऱ्यांना सांभाळून घ्यावं, मग सारे एकजुटीने काम करून कार्यक्रमाची चर्चा होईल. अभिजित खांडकेकर ही धुरा चांगली सांभाळतील. मला त्यांचा सहवास मिळाला आहे. आपण अनुभवी आहात, त्यांना मार्गदर्शन करा. इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामानं दूर करा. आपल्याला ईश्वराची साथ लाभो ही विनंती. दरम्यान शरद उपाध्ये यांनी केलेल्या या पोस्टवरती अद्यापही डॉक्टर निलेश साबळेच्या वतीने कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण किंवा प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये. ज्यावेळी डॉक्टर साबळे या मुद्द्यावर बोलण्यास तयार असतील आणि त्यांनी जर सोशल मीडियाच्या माध्यमातून यावरती प्रतिक्रिया दिली, तर ती प्रतिक्रिया सुद्धा आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. तुर्तास तरी आता या पोस्टमुळे चला हवा येऊ द्याच्या चाहत्यांनी किंबहुना चला हवा येऊ द्या हा शो आधी पाहून नंतर तो शो पाहणं थांबवलेल्याही अनेकांनी सोशल मीडियावर तसंच सांगत कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. शरद उपाध्याय यांच्या या पोस्टबाबत आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रातील विविध अपडेट्ससाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.